गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार माडवडकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलकंदची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केली आहे. ट्रेलरमधून प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं या प्रसादच्या संवादानं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंब एकत्र येतात, परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबामध्ये काय गोंधळ उडणार आणि ही गुंतागुंत सुटेल का, याचं उत्तर 1 मे रोजी प्रेक्षकांच्या चित्रपटगृहात मिळणार आहे. गुलकंद हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधील गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे. ढवळे माने कुटुंबियांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. चित्रपटातील चंचल या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत. या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलं आहे, तर अविनाश विश्वजित यांनी संगीत दिलंय. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं अगदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. तर चित्रपटातील दुसरं गाणं चल जाऊ डेटवर हे गाणंही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. गमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, नातं जेव्हा एक सुरीत होतं तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केलेत. या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाबरिया या कुटुंबाचा भाग झाले हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे गिव्ह अँड टेक अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल. निर्माते संजय छाबरिया म्हणतात, गुलकंद हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबानं एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक सगळ्यांनी कमालचं काम केलं आहे. मला विश्वास आहे की प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. जी वर्किंग वुमन होती, आपलं जी घरात गृहिणी आहे, आता हाऊसवाईफ सुद्धा खूप छान राहतात, पण आमचं जे कॅरेक्टर होतं ना ते थोडं आगळपगळ होतं. आणि पोस्ट ऑफिस उघडे नावाची आम्ही एक मालिका केली होती, ज्यामध्ये ईशाने खूप सुंदर कॅरेक्टर, काय नव्हतं, केळकर बाई नावाच्या बाईंचं मस्त कॅरेक्टर सादर केलं होतं. तेव्हापासून ना तिची ती एक गंमत, तिच्या डायलॉग मध्ये गंमत हा शब्द असायचा आणि त्यातून ते कॅरेक्टर खूप जवळचं वाटत होतं. आणि त्यामुळे रागिणी जशी तयार होऊ लागली तशी ईशा दिसायला लागली आम्हाला. प्रसाद ओकचं जे कॅरेक्टर होतं ते खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळी चित्रपट बघाल त्यावेळी तुम्हाला वाटेल हे कॅरेक्टर प्रसाद ओक साठीच ते. आणि आम्ही निर्माते आहोत आणि तिचं काहीतरी व्यावसायिक आमचे संबंध आहे म्हणून ते असं काही नाही. यापूर्वी 2 गोष्टी आम्ही तिच्याकडे वाचल्या होत्या. तिला नाही आवडल्या, नाही म्हणाली. मुद्दा तो नाहीच आहे आमच्याकडे. आम्ही बाइंडिंग मध्ये काम कधीच करत नाही. त्यामुळे बाकी नटांना पण आम्ही म्हटलं असतो ना, इतके वर्षाचे आपले संबंध आहे, 2-2 ओळीचे. वॉचमनचा एक रोल होता, अरुण कदमांना घेऊन करूया कसा विचार आला पण होता. पण अरुण कदम सारखा एक कॅलिबरचा नट आपण आपल्या स्वार्थासाठी 2 सीन्स मध्ये आणून त्याला व्यावसायिक अडचणीत का आणायचं ना. त्यामुळे शक्यतो आणि बाहेरच्यांना घेऊन काम केलंच पाहिजे ना. तर मुळात अनेक बाहेरच्यांना आम्ही असे तर ताणूनच काम करतो. आमचा नेहमी प्रयत्न असतो की नव्या मुलांना या निमित्तानं असे तरी ताणता यावं. आताही आम्ही काही ऑडिशन्स मध्ये घेतले आहेत. अजून नवीन बायचेक दिसेल.
आपण अहो नाती, आपण लग्न ठरवताना आत्याला मामाला विचारतो ना, आता व्यवसाय नाही इथं पण हे नातंच गुंपायचं. आपण कुठं बाहेर श्रीलंकेतली नाती कुठं करतो. कथा सांगायची आहे, त्याला फक्त लोकांना हसवायचं एवढं नाहीये त्याच्या डोक्यात. त्याला तसं मकरंद ढवळे लोकांसमोर मांडायचं आहे. त्यात लोक हसली तर मला चालणार आहे. पण तो मकरंद ढवळे त्याचं एक भावभावनांचं वेगळं विश्व आहे. त्याला सुद्धा काही इमोशनल लेयर्स आहेत त्याच्या आयुष्याला. त्याला त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. तो थोडासा पॉझिटिव्ह आहे बायकोबद्दल. मुलगी त्याची लग्न होऊन जाणार आहे. हे सगळं पार्श्वभूमी असताना मकरंद ढवळे कसा वागेल आणि त्याच्या समोर जेव्हा तो प्रॉब्लेम येतो, एक समस्या येते आणि त्याचं अंतर्गत तो हलतो पूर्ण, त्यावेळेला तो कसा वागतो याची एक गोष्ट मला सांगायची. त्यामुळे अट्टहास करून विनोद अजिबात आम्ही केलेला नाही या चित्रपटात. तो मकरंद ढवळे तसा आहे तसा तुमच्या समोर मांडलेला आहे. पण त्याची त्रेधा त्रिपीट बघताना मात्र तुम्हाला नक्की हसू येईल, कारण तुम्ही थोड्याफार फरकाने या सिच्युएशन मधून आयुष्यात गेलेलाच आहात किंवा तुम्ही आजूबाजूचे लोक सुद्धा गेलेलेच आहात. गंमत हीच आहे की तुम्ही जेव्हा आमचा चित्रपट बघाल गुलकंद, तेव्हा तुम्ही स्वतःला गुदगुल्या करणार आहात. तुम्हाला स्वतःच हसू येईल की हे आयुष्य. त्यावेळी हिरो कोण असेल डोक्यात नव्हतं. आणि याचा ज्यावेळी सिनेमा करायचा ठरला, ज्यावेळी स्टोरी स्क्रीन प्ले लेवलवर जायला लागलं सगळ्या गोष्टी, त्यावेळी हास्य जत्रा सुरू होती. आणि मुळात हास्य जत्रेतून आम्हाला एक छान गॅप मिळणार होता आणि एक ही सुटी आहे आणि आपल्या डोक्यातली एक गोष्ट मांडायला एक छान संधी मिळते म्हणून हे करूया असं ठरलं. आणि मग असं डोक्यात आलं की यातला प्रमुख भूमिका जी आहे ती एक मराठी मध्यमवर्गीय माणूस आहे. आणि आजचा मराठी मध्यमवर्गीय माणूस कोण आहे तर अरे आपलाच समीर चौगुले आहे, जो आज मराठी माणसाची प्रतिमा म्हणजे कागदनिर्णय माध्यम वाढायला लागली, जसं व्हॉट्सअप, फेसबुक आणि या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या. आणि मराठी काय वाटत होतं ना, मराठी मध्यमवर्गीय माणसाचं, आपल्या माणसाचं जगणं जे आहे त्या जगण्यामध्ये सध्या चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातले जे भावनिक काही ताणतणाव असतील हे सगळं मांडायला ना एका गोष्टीच्या शोधात होतो मी. आणि त्यातून एक छोटीशी घटना होती. घटना म्हणण्यापेक्षा एक साधं बोलणं होतं. काय झालं होतं, माझी बहीण होती, माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यासाठी स्थळ बघण्याचा कार्यक्रम चालला होता. आणि त्यावेळी असं झालं की एक स्थळ जे आलं होतं तर तो जो मुलगा आला होता बघायला, त्या मुलाचे वडील होते ना, त्यांचं स्थळ माझ्या बहिणीला आलं होतं 20-1 वर्षांपूर्वी. तर माझी बहीण मला म्हणाली की अरे बघणारे कशी गंमत असते, 20-25 वर्षांपूर्वी माझं ज्यांच्याशी कदाचित झालं असतं लग्न त्यांच्या मुलीचं स्थळ आता मुलासाठी आलं. हे सांगताना ना तिच्या चेहऱ्यावर एक जर असं हास्य होतं की अरे किती गंमत आहे यामध्ये, की तेव्हाचं एक नातं जे जुळणार होतं ते त्यावेळी नाही जुळलं आणि आता ते कदाचित वेगळ्या पद्धतीने समोर येते. हे ऐकल्यावर ना मला जरा गंमत वाटली त्या सगळ्यामध्ये. आणि त्याच वेळी मला दिसायला लागलं आजच्या फॅमिलीजचं लाईफ. आणि आजच्या फॅमिलीज मध्ये समजा अशी गोष्ट जर एखादी घडली तर काय होईल. मग आजची फॅमिली म्हटल्यावर मला त्याच्यात फेसबुक दिसायला लागलं, मला व्हॉट्सअप दिसायला लागलं, मोबाईल दिसायला लागला. मोबाईल सारखा जो आजचा आपल्या सगळ्यांमध्ये हातात आलेला जो एक नवीन अवयवच फुटलाय आपल्या सगळ्यांच्या हाताला. आणि आपण सगळे बसलो असलो ना तरी तो एक वेगळा, त्यातून आपल्याला अनेक व्यक्ती संपर्कात असतात. म्हणजे दोघांमध्ये असताना तिसऱ्या बरोबर राहण्याची सोय आपल्याला मोबाईलनं केली, की आपल्या समोर बसलेला माणूस सुद्धा आपल्या सोबत नसतो बऱ्याचदा, तो तिथे चॅट करत तिसऱ्याच व्यक्ती बरोबर असतो. तर ही सगळी माध्यमं जर याच्यामध्ये आली आणि यातून या 2 फॅमिलीज मला दिसायला लागल्या, मग मकरंद ढवळे आणि नीता ढवळे यातली जी एक फॅमिली आहे म्हणजे समीर चौगुले आणि सई तामणकर. तर हे ढवळे कुटुंब आहे, हे छान चौकोनी कुटुंब आहे. जसा मराठी मध्यमवर्गीय माणूस असतो तसा समीर चौगुले आहे. आज गेले 6-7 वर्षात हास्य जत्रेमुळे समीरची तशीच इमेज पण आहे की मराठी माणूस वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये जे सहन करतो किंवा जे भोगत असतो ते सगळं आमच्या हास्य जत्रेमध्ये समीर चौगुले भोगत असतो. सचिन सरांनी चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. मी थोडंसं वेगळं जाऊन सांगेन की गेली 28-29 वर्ष मी काम करतोय. 28-29 वर्षांनंतर पहिला हा चित्रपट आहे जिथे मी प्रमुख नायक म्हणून तुमच्या समोर येतोय. यासाठी दोन्ही सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हा चित्रपट माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण हा पहिला नायक म्हणून आहे. आपल्या आयुष्यातलं पहिलं असतं ना ते आपल्याला नेहमी आठवत असतं, पहिलं प्रेम.
पहिलं प्रेमभंग किंवा पहिल्या गाडीवरचा स्क्रॅच, अशा अनेक गोष्टी असतात ते आपण कधी विसरू शकत नाही. दुसऱ्या तिसऱ्याला सुद्धा तेवढंच महत्व असतं, पण पहिलं असतं ना ते खूप खास असतं. तसा हा चित्रपट माझ्यासाठी आहे. यातलं मकरंद ढवळे हे जी भूमिका मी करतोय, अत्यंत साधा सोपा सरळ मनुष्य आहे. माझ्यामध्ये मी तसा आहे. अरे ह्याच्यात हसणार खरं तर काही, पण ठीक आहे. आता भोळा आहे की नाही मला माहित नाही, पण मी ह्या कॅरेक्टरला खूप जास्त रिलेट करू शकलो. कारण मला साध्या मध्यमवर्गीय माणसाचं जगणं खूप जवळून मी बघतो. आपण सगळेच मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मला ते जगणं खूप आकर्षित करतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही कितीही मोठे झालात तरी मध्यमवर्गीयाचं जगणं सोडायचं नाही. तसा मी थोडासा मध्यमवर्गीयाला खूप मानणारा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे कॅरेक्टर मी खूप रिलेट केलं. हा मकरंद ढवळे तुम्हाला तुमचा काका वाटेल, तुम्हाला तुमचा दादा वाटेल, किंवा शेजारी राहणारा एखादा वाटेल. ही गोष्ट तुम्ही सगळ्यात जास्त रिलेट करू शकाल असं मी तुम्हाला सांगतो. हा गुलकंद असा आहे जो तुम्ही कितीही वेळा खाल्लात तरी तुम्हाला डायबिटीस होणार नाही. आणि हे जे गुलाब आहेत यांचे ना, याला काटे नाही आहेत आमच्या गुलाबांना. हा गुलकंद उघडल्यावर तुम्ही समृद्ध नक्की व्हाल. मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तुम्ही 2.5 तास तुम्ही हसणारच आहात. हा तुम्हाला हसत खेळत काही बोलू इच्छितो, काही सांगू इच्छितो, आणि ती गोष्ट तुम्हाला किंचित अंतर्मुख सुद्धा करायला लावेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा गुलकंद प्रत्येकाने आवर्जून जाऊन बघावा. आणि अजून एक कारण आहे जे कदाचित पुढे दिसणार सुद्धा नाही, हे कारण बघून घ्या. हे म्हणजे समीर चौगुलेंचा डान्स. आजपर्यंत गणपती किंवा हळद किंवा लग्न सोडल्यास आजपर्यंत मला मुभा ही कोणी दिलेली नव्हती नाचायची. आमच्या घरात सुद्धा आम्हाला डान्स सुरू झाला की मी एका कोपऱ्यात होतो, नंतर सगळे येतात नाचायला. पण आज सचिन सरांनी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे. आवर्जून सांगेन की कृपया जाऊन बघा समीर चौगुले काय कशी नाचतायत ते. पण एनिवे जोक सपाट, विनोदाचा भाग सोडल्यास आमच्या सचिन सरांना ना, गोस्वामी सरांना शेवटच्या क्षणाला काहीतरी सुचत असतं. ऍक्च्युली तो चल जाऊ डेटवर हे जे गाणं होतं त्यातला माझा डान्स आधी ठरलेलाच नव्हता. शेवटच्या क्षणाला काहीतरी ते चेरी ऑन द केक टाकतात त्यातला तो प्रकार होता. माझे कॉस्ट्युम सुद्धा तयार नव्हते, ते आम्ही सगळे मॅनेज करून मी तो डान्स केला. तर मला आयुष्यात वाटलेलं नव्हतं की चौगुल्यांचा मुलगा कधी जाऊन असं नाचेल. माझ्या बाबांनी हा डान्स बघितला आणि मला विचारलं हा तू आहेस, असं माझ्या घरात गंमत घडली. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. मी एवढंच सांगेन की नेहमी आम्ही तुमच्या घरात येऊन तुमचं मनोरंजन करतो. आजपर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतीवर, नाटक असो, सिनेमा असो किंवा स्किटचा आपला शो असो, प्रत्येक कलाकृतींवर तुम्ही खूप प्रेम केलं. आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं मनोरंजन केलं. आता फक्त तुम्हाला यायचंय चित्रपटगृहात. मनोरंजन तेच राहणार आहे. किंबहुना तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो, तो आम्ही केलेला आहे गुलकंदच्या मार्फत. एवढीच विनंती करतो. तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी नेहमीच आम्हाला सपोर्ट करता. ओव्हरऑल मराठी चित्रपटांनाच नेहमीच तुम्ही पाठिंबा देता. तसाच या चित्रपटाला आणि याबरोबर सगळ्या चित्रपटांना तुम्ही असाच पाठिंबा द्या. गुलकंद तुमच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ही घरची कलाकृती असं समजा. एक आवर्जून तुम्हाला मी नक्कीच एक दादा म्हणून, मोठे काका किंवा वडील या नात्याने तुम्हाला सगळ्यांना मी एवढीच विनंती करेन की हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा. हा तुमचा आमचा आपला चित्रपट आहे. धन्यवाद. सांगणं आमचं आहे आणि ते हसत खेळत रंजक पद्धतीने आम्ही मांडलेला आहे. 1 मेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. बघूया आता प्रेक्षक त्याला काय प्रतिक्रिया देतात. आणि आपण पत्रकार बंधू, प्रेक्षक आणि मेकर्सचा मधला सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. आणि गुलकंदसाठी आपण हा दुवा अधिक घट्ट करा. गुलकंदसाठीच नाही, जे मराठी सिनेमे येत आहेत त्या प्रत्येक मराठी सिनेमासाठी आपण सगळे मिळून जर प्रयत्न केले तर प्रेक्षक नक्कीच थिएटरकडे येईल. त्यामुळे गुलकंद तर बघाच आणि बघायला सांगा. त्याबरोबर दरम्यान रिलीज होणारे जे सगळे सिनेमे आहेत सगळ्यांसाठी प्रेक्षकांचं मत पॉझिटिव्ह करा अशी मी